नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्पल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर कॉम्प्युटर सायन्स अँड डिझायनिंग या ब्रांचमधील डिस्क्रीट मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे त्याचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत एंड सेमिस्टरसाठी ते आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ओके, आणि सोबत त्याचा जो काही क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे तो सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला डिस्कस करणार आहे. तर बघा, साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर युनिट नंबर 1 वर पूर्णपणे क्वेश्चन नंबर 1 हा दिलेला असतो. आणि जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये जर विचार केला तर या ठिकाणी बघा तुम्हाला 2 क्वेश्चन हे जनरली दिलेले असतात. तर या 2 क्वेश्चन पैकी तुम्हाला एक क्वेश्चन हा अटेम्प्ट करायचा आहे, बरोबर. पण जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 3 क्वेश्चन मी दिलेले आहेत. तर 3 क्वेश्चन का दिलेले आहेत? कारण ते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे म्हणून मी तुम्हाला दिलेले आहे. ओके, तर जनरली काय असेल की तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले असेल आणि त्या 2 क्वेश्चनचं वेटेज हे साधारणपणे या असं असेल किंवा 6 किंवा वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. म्हणजे टोटल जी काय असेल ते 14 असू शकते या ठिकाणी. ओके, तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचं वेटेज अशाप्रमाणे असेल. पण 2 जनरली काय असेल की 2 क्वेश्चन हे तुम्हाला विचारलेले असतील. तर हा जो तिसरा क्वेश्चन आहे इथे मी मार्किंग केलेलं नाही. तर मार्किंग केलेलं नाही म्हणजे काय की तो जो काही क्वेश्चन्स आहे किंवा तो जो काही टॉपिक आहे तो तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याचा अभ्यास हा चांगल्यारीत्या तुम्हाला करायचा आहे. ओके, तर बघा, जर युनिट नंबर 1 जर तुम्ही बघितला तर सेट अँड प्रोपोजिशन हा युनिट नंबर 1 आहे. त्याच्याशी डिपेंड असेल युनिट क्वेश्चन नंबर 1. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन हे अटेम्प्ट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1 ए, त्याच्यापैकी ऑर असेल म्हणजे अटेम्प्ट एनी वन. यामध्ये काय असेल? अटेम्प्ट एनी वन. आणि त्याचमध्ये क्वेश्चन नंबर 1 तुम्ही जर बघितला तर पी असेल तर बी मध्ये अटेम्प्ट एनी वन. आता मे बी 2 किंवा 3 क्वेश्चन हे या ठिकाणी तुम्हाला दिलेले असतील डिपेंडिंग अपॉन द वेटेज. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असेल, म्हणजे आज हे झालं तुमचं क्वेश्चन नंबर 1 बद्दल. असे जे काही पुढचे 5 क्वेश्चन असेल ते तुम्हाला या ठिकाणी अटेम्प्ट करायचे आहेत. म्हणजे काय, किती अटेम्प्ट करायचे तर या ठिकाणी टोटल 10 क्वेश्चन हे तुम्हाला 70 मार्कासाठी हे लिहायचे आहे. समजलंय मित्रांनो? तर तुम्ही जर बघितलं तर हे इम्पॉर्टंट टॉपिक्स जे काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचे. मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल, सर हे तर इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर क्वेश्चन्स कोणते आहेत? या ठिकाणी क्वेश्चन्सचा नाही आहेत. मग मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बघा मी काय म्हटलेलं आहे की एक्सप्लेन टर्म इन सेट. ओके, आता सेटमध्ये जे काही वेगवेगळे डेफिनेशन्स असतात, जे काही टर्म्स असतात ते तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता ते कोणते असतील तर या ठिकाणी या ॲपमध्ये मी तुम्हाला काय केलेलं आहे की या ॲपमध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन्स बँक आहे याच्याशी रिलेटेड, म्हणजे जर एक्सप्लेन टर्म्स इन सेट तर याच्याशी रिलेटेड जो काही क्वेश्चन्स आहे तो त्या क्वेश्चन बँकमध्ये मी प्रोव्हाइड केलेला आहे. तर ती क्वेश्चन बँक रेफर करायची तुम्हाला या ठिकाणी. ओके, तर सेट ऑपरेशन, तर सेट ऑपरेशन याच्याशी या टॉपिकशी रिलेटेड तो जो काही क्वेश्चन्स असेल तो कसा काही विचारलेला असेल तो त्या क्वेश्चन बँकमध्ये मी दिलेला आहे. तो जो काही क्वेश्चन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत म्हणजे या सेट ऑपरेशनबद्दल 2 ते 3 क्वेश्चन जे काही असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्याची प्रॅक्टिस ही तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. ओके, समजलंय मित्रांनो? तर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असेल तर अशा पद्धतीने असेल. क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए बीट असेल, बी बीट असेल, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे अटेम्प्ट एनी वन असं विचारलेलं असेल. तर हा झाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत तर हे टॉपिक आहे. तर हे टॉपिकशी रिलेटेड क्वेश्चन बँकमध्ये मी ते जे काही क्वेश्चन्स आहे मी दिलेले आहे. आलाय मित्रांनो, लक्षात येत आहे? तर हे क्वेश्चन पेपर पॅटर्न, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याचे क्वेश्चन्स. तर अशा पद्धतीने हे झालं क्वेश्चन नंबर 1 किंवा युनिट नंबर 1. असे 5 युनिटचा स्टडी तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीने. समजलंय? तर या ठिकाणी पुढच्या केसमध्ये मी काय करणार आहे की त्याचे जे काही क्वेश्चनचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते मी या ठिकाणी डिस्कशन करणार आहे. तर त्याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत त्याची जी काही प्रॅक्टिस आहे
ती तुम्हाला क्वेश्चन बँकमधून करायची. समजलंय? तर पुढे चला. तर हे त्याच्यानंतर बघा प्रपोजिशनल इक्विव्हॅलन्स हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला चांगल्यारीत्या करायचा आहे. ओके, आता महत्वाचं म्हणजे पुन्हा बघा, लक्ष द्या मित्रांनो. तर हे 3 जे टॉपिक आहेत ते तुम्हाला 100% चांगल्यारीत्या अभ्यास करायचे, चांगल्यारीत्या. ओके, आणि उरलेले बॅकअपला इन केस जर सपोज मॅथमॅटिकल इंडक्शन आला तर तो तुम्हाला अटेम्प्ट करता यायला पाहिजे. तर हे जे 3 टॉपिक आहेत ते बॅकअपसाठी तुम्हाला दिलेले आहेत. पण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे जे 3 क्वेश्चन्स आहेत ते जनरली काय सेटवर विचारलेले आहेत आणि हे जे 3 क्वेश्चन आहेत ते जनरली प्रपोजिशनवर विचारलेले आहेत अशा पद्धतीने. ओके, म्हणून हे 6 जे टॉपिक आहेत ते हे 2-2 युनिटवर, म्हणजे हे जे काय 2-2 टॉपिक्स आहेत त्याच्यावर डिपेंड आहेत, म्हणजे सब युनिटवर. तर मॅथमॅटिकल इंडक्शन हे प्रपोजिशनवर आहेत. लॉजिकल ट्रान्सलेशन इन इंग्लिश सेंटेन्स हा पण टॉपिक हा विचारलेला असतो, तर हे तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इन्क्लुजन अँड एक्सक्लुजन हा सुद्धा तुम्हाला चांगल्यारीत्या करायचे. ओके, पण हे मित्रांनो हे बॅकअपला नाही आहे, कारण हे 2 टॉपिक एकत्र करून हे युनिट नंबर 1 बनवलेलं आहे. म्हणून हे जे 3 टॉपिक आहेत ते तुम्हाला 100% करायचे आहेत. आणि हे 3 टॉपिक जे आहेत ते सेटवर डिपेंड आहेत आणि हे जे 3 टॉपिक आहे हे प्रपोजिशनवर डिपेंड आहे. म्हणून हे 6 टॉपिक तुम्हाला चांगल्यारीत्या या ठिकाणी स्टडी करायचे. ओके, तर पुढे चला, आता पुढच्या युनिटवर जाऊया, युनिट नंबर 2. आता युनिट नंबर 2 मध्ये सुद्धा 2 वेगवेगळे टॉपिक एकत्र करून हा युनिट नंबर 2 बनवलेला आहे. तो कोणता? रिलेशन अँड फंक्शन. ओके, आता रिलेशन मध्ये 3 टॉपिक हे तुम्हाला चांगल्यारीत्या स्टडी करायचे आहेत. ते म्हणजे कोणते? इक्विव्हॅलन्स रिलेशन. तर इक्विव्हॅलन्स रिलेशन्सवर पुन्हा मी सांगतो मित्रांनो, हा जो टॉपिक कसा अभ्यास करायचा आहे, तर क्वेश्चन बँकमध्ये जे काही मी क्वेश्चन दिलेले आहेत त्याचा चांगल्यारीत्या स्टडी करायचा आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे, बरोबर. तर हे झालं इक्विव्हॅलन्स रिलेशन. त्याच्यानंतर हेज डायग्राम. तर हेज डायग्रामवर न्यूमेरिकल हे विचारलेलेच असतात. तर हेज डायग्राम हे चांगल्यारीत्या तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर आहे वार्शल्स अल्गोरिदम. तर वार्शल अल्गोरिदम सुद्धा हे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स असतात. तर हे चांगल्यारीत्या तुम्हाला हे या ठिकाणी रिलेशन्स मध्ये करून ठेवायचे आहेत. नंतर बघा फंक्शन. फंक्शनवर काय असतं की टाईप ऑफ फंक्शन हे तुम्हाला विचारलेले असतात. वेगवेगळे 3 टाईप ऑफ फंक्शन्स आहेत ते तुम्हाला चांगल्यारीत्या स्टडी करायचे आहेत. त्याची जी काही थेरॉटिकल जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या स्टडी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर न्यूमेरिकल असतात, कंपोजिशन ऑफ फंक्शन. तर या टॉपिकवर न्यूमेरिकल हे विचारलेले असतात. ते कशा काय विचारलेले असतात ते क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला मिळणारच आहे. नंतर बघा लॅटिस अँड चेन अँड अँटी चेन. तर हे जे काही टॉपिक आहेत जनरली या हेज डायग्रामवर डिपेंड असतात. तर हेज डायग्राम जर तुम्ही केलं असेल तर लॅटिस, चेन अँड अँटी चेन याच्यावरची जे काही थेरी असो किंवा न्यूमेरिकल असो हे तुम्हाला चांगल्यारीत्या लिहिता येईल. ओके, तर हे जे आहे म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर फंक्शनवर हे 2 टॉपिक इम्पॉर्टंट आहे. हा जो लॅटिस आहे तो हा या रिलेशनचा आहे. ओके, म्हणजे हा एक्स्ट्रा पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. येतोय मित्रांनो, लक्षात येत आहे. तर हे 6 टॉपिक तुम्हाला चांगल्यारीत्या करून ठेवायचे आहे, प्रॅक्टिस. ओके, आता वळूया युनिट नंबर 3 वर. युनिट नंबर 3 आहे इंट्रोडक्शन टू ट्री. आता ट्री हा जो टॉपिक आहे हा सेपरेट आहे. ओके, जसं आपण मागच्या युनिटमध्ये बघितलं 2 सब टॉपिक एकत्र केलेले होते, पण या ठिकाणी हा जो टॉपिक आहे तो सेपरेट आहे. ओके, तर या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर बायनरी सर्च ट्री किंवा ऑप्टिमल ट्री हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला या ठिकाणी करून ठेवायचा आहे. आणि नंतर हफमन कोडिंग हा सुद्धा टॉपिक तुम्हाला चांगल्यारीत्या करून ठेवायचा आहे. तर हफमन कोडिंग हा जो आहे तो ऑप्टिमल बायनरी ट्री जो आहे तो यावर डिपेंड आहे. तर तो हे 2 टॉपिक जे आहेत ते 100% तुम्हाला करून ठेवायचेच आहे. आणि त्यानंतर जे काही बॅकअप आहे ते प्री ऑर्डर, इन ऑर्डर, पोस्ट ऑर्डर म्हणजे ट्री ट्रॅव्हल्सल हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. आणि हा 100% करायचा मित्रांनो. काय? मॅक्सिमम फ्लो, मिनिमम कट थेरम. तर हे 4 टॉपिक जे आहे ते तुम्हाला चांगल्यारीत्या अभ्यास करून घ्यायचे आहे. समजलंय मित्रांनो? तर हे 4 टॉपिक्स आहे युनिट नंबर 3 बद्दल. नंतर पुढे वळूया ग्राफ अँड ॲप्लिकेशन. ओके,
आता ग्राफ अँड ऍप्लिकेशन हा सुद्धा एक सेपरेट टॉपिक आहे, म्हणजे एक सेपरेट युनिट आहे. ओके, तर या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲडजसन्सी अँड इन्सिडन्स मॅट्रिक्स जो काय आहे तो टॉपिक चांगल्यारीत्या तुम्हाला करून ठेवायचा आहे. त्याच्याबद्दल थेरी आणि बॅकअपला जे काही न्यूमेरिकल्स असतात, एकदम सिम्पल असे न्यूमेरिकल्स असतात, ते तुम्हाला या ठिकाणी करून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर ग्राफ आयसोमॉर्फिझम याच्यावर न्यूमेरिकल्स हे जनरली विचारलेले असतात. ओके, तर ते ग्राफ आयसोमॉर्फिझम कसे काय करायचं आहे, त्याची कन्सेप्ट काय आहे ती तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायची आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. त्याच्यानंतर हँडशेकिंग लिमा हा जो टॉपिक आहे हा सुद्धा सिम्पल आहे, सोपा आहे आणि तुम्हाला समजण्यासारखा आहे. तर हे 3 टॉपिक तुम्हाला करायचेच आहेत. त्याच्यानंतर डिजक्स्ट्राज अल्गोरिदम हा सुद्धा 100% येणारा म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत. आणि प्लेनर ग्राफ सुद्धा हा तुम्हाला विचारलेला असतो. त्याच्यानंतर याच्यावर डिपेंड असलेला युलरी आणि हॅमिल्टन जो काही कन्सेप्ट आहे तो सुद्धा तुम्हाला बॅकअपला या ठिकाणी करून ठेवायचा आहे. तर हे 5 टॉपिक तुम्हाला चांगल्यारीत्या करून ठेवायचे आहेत आणि बॅकअपला हा जो युलरी अँड हॅमिल्टन जो टॉपिक आहे तो तुम्हाला करून ठेवायचा आहे. समजतंय मित्रांनो? तर असे हे 4थ्या युनिटबद्दल हे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा त्याच्यावरशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला करून ठेवायचे आहेत. आता पुढे वळूया युनिट नंबर 5 वर, काउंटिंग अँड अल्जेब्रिक स्ट्रक्चर. आता हे पुन्हा 2 टॉपिक एकत्र करून एक युनिट बनवलेला आहे. ओके, तर महत्वाचं बघा, हा जो पहिले 3 जे टॉपिक क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते असेल काउंटिंग प्रिन्सिपलवर आणि अल्जेब्रिक स्ट्रक्चरवर हे 3 जे क्वेश्चन्स आहेत ते डिपेंड आहेत. म्हणजे हे 6 टॉपिक तुम्हाला चांगल्यारीत्या करून ठेवायचे आहेत. ओके, तर काउंटिंग प्रिन्सिपलचा जर आपण विचार केला तर त्याच्यावर हे 3 टॉपिक आहेत. म्हणजे पिजन होल प्रिन्सिपल एकदम सोपा असा टॉपिक आहे. ओके, तर हा पिजन होल प्रिन्सिपल तुम्हाला चांगल्यारीत्या अभ्यास करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. ओके, तर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनवर याच्यावर न्यूमेरिकल्स हे विचारलेले असतात. तर हे चांगल्यारीत्या याचा अभ्यास हा तुम्हाला करून ठेवायचा आहे. ओके, तर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. तर हे झालं काउंटिंग प्रिन्सिपल बद्दल. आता याच्यानंतर आहे अल्जेब्रिक स्ट्रक्चर. तर अल्जेब्रिक स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला तर प्रॉपर्टीज ऑफ अल्जेब्रिक स्ट्रक्चर हे तुम्हाला करून ठेवायचे आहेत. तर 5 प्रॉपर्टीज या ठिकाणी आहेत. तर त्या 5 प्रॉपर्टीज जर तुम्ही एकदा जर केल्या तर याच्या पुढचे जेही टॉपिक आहे त्याच्यावर डिपेंड असतात. ओके, तर या केसमध्ये रिंग इंटिग्रल डोमेन अँड फील्ड हे जे काही टॉपिक आहेत ते तुम्हाला करून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर होमोमॉर्फिझम हा जो टॉपिक आहे तो म्हणजे याच्यावर न्यूमेरिकल किंवा थेरी क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. ओके, तर अशा रीत्या युनिट नंबर 5 चे हे 6 इम्पॉर्टंट टॉपिक्स हे तुम्हाला स्टडी करायचे. समजलंय मित्रांनो? तर अशा रीत्या तुम्हाला जे काही न्यूमेरिकल्स आहेत, पुन्हा मी सांगतो, जे काही याच्याशी रिलेटेड जे काही थेरी क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत. 2 ते 3 जे काही क्वेश्चन्स असेल एका टॉपिकवर दिलेले आहेत त्याची प्रॅक्टिस ही तुम्हाला चांगल्यारीत्या करून ठेवायची आहे. ओके, तर चांगल्यारीत्या अभ्यास करा आणि तुमच्या आगामी पेपरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू अँड गुड बाय.